कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती. सूत्रांची माहिती. सावंतांच्या कार्यकाळात साफसफाईसाठी वार्षिक 638 प्रमाणे 3190 कोटी केले होते मंजूर. एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातील घोटाळे मुख्यमंत्री फडणवीस बाहेर काढणार असतील तर त्यांचं स्वागतच. संजय राऊतांचं वक्तव्य तर रोहित पवारांकडूनही फडणवीसांचं अभिनंदन. आम्ही विधानसभेत विरोधी पक्षनेते पदावर हक्क सांगणार. विधानसभेत आमची एकत्रित संख्या 50. विधानसभाध्यक्ष आमची मागणी मान्य करतील. संजय दावा. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम राहणार. राऊतांच्या दाव्यावर मंत्री शिरसाटांचं प्रत्युत्तर. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार. कुणाच्या हाती सूत्र द्यायची जनता ठरवते, मात्र आम्ही एकजुटीनं राहण्याचं ठरवलंय. शिंदेंच्या वक्तव्यावर अजितदादांची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी दुपारनंतर फैसला. नाशिक जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल, तर कोकाटेंना वाचवलं जातंय, संजय राऊतांचा आरोप. इंद्रजित सावंतांना प्रशांत कोरटकरनेच धमकी दिली. सीडीआर तपासातून स्पष्ट. कोरटकरचा आवाज मॉर्फ केल्याचा दावा खोटा. सूत्रांची माहिती. इंद्रजित सावंत यांची फॉरेन्सिक विभागाकडून 7 तास चौकशी. सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबतचा संवाद आणि सावंतांच्या आवाजाचे नमुने तपासणार. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा दाखल. नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजित पवारांचा नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. बीड जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी विनंती अर्ज. मस्साजोग प्रकरणानंतर बीडमध्ये काम करण्याचा धसका पोलिसांनी घेतल्याची चर्चा. पुणे अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडीला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते, वकिलांचा मोठा दावा. उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, रामदास कदमांचा इशारा. तर सत्ता असेपर्यंत कदमांचं फडफडणं. त्यांना एक दिवस मातोश्रीवर यावंच लागणार, राऊतांचा दावा. राज्यातील सर्व उर्दू शाळांची तपासणी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. उर्दू शाळांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारामुळे निर्णय. शिक्षण राज्यमंत्री आशिष जयस्वाल. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान करणार चौकशी. राज्यातल्या जवळपास 500 सरकारी सेवा आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार. सरकारचा मेटा कंपनीशी करार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. नव्या उमेदीनं कामाला लागण्याच्या सूचना. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सतेज पाटील यांची नियुक्ती, तर विधानसभेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड. देशभरात यंदा कडक उन्हाळा जाणवणार. कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार, हवामान विभागाचा अंदाज. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून मेगा ब्लॉक. सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणासाठी ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा ब्लॉक. आरटीई प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 46,926 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. प्रवेशासाठी यंदा 1,09,087 जागा. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांनी वाढ. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी मुंबईतील 1,755 रुपये मोजावे लागणार, तर व्यावसायिकांना यामुळे फटका. देशातील 7 कोटी पगारदारांचा पीएफ व्याजदर जैसे थे. 2024-25 साठी पीएफवर 8.25% व्याजदर कायम. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक चकमक. आमच्यामुळे तुम्ही सुरक्षित, आज तुमचा देश धोक्यात, ट्रम्प यांनी झेलेन्स्कींना सुनावलं. रशिया भारत तेल खरेदीवरून अमेरिकेचा अल्टिमेटम. रशियाकडून येणारे टँकर थांबवून अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचा ट्रम्प सरकारचा प्रस्ताव. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशियाकडून टीका करत निषेध.
Cancer Healer Center, a new beginning.